स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीचा परिसर अभ्यास भाग 1चा 16वा धडा पाणी याचा स्वाध्याय बघणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न आहे, काय करावे बरे? जमिनीच्या उतारामुळे बागेतील माती पाण्याबरोबर वाहून जात आहे. जमिनीच्या उतारामुळे बागेतील माती पाण्याबरोबर वाहून जात असल्यास जमिनीच्या उतारावरती लहान लहान झाडांची लागवड करावी, जेणेकरून झाडांची मुळं उतारावरील माती घट्ट धरून ठेवतात. त्यामुळे ती पाण्याबरोबर वाहून जाणार नाहीत. तसेच बागेतील उतार भागावर आडवे दगड लावून वाहून जाणारी माती थांबवता येऊ शकते. प्रश्न 2, जरा डोके चालवा. पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी रस्ते व पदचारी मार्ग कसे बांधावे? तर पदचारी मार्ग तसेच रस्ते बांधत असताना त्यांचे कॉन्क्रिटीकरण करत असताना संपूर्ण रस्ते सलग कॉन्क्रिटीकरण न करता थोड्या थोड्या अंतरावरती बारीक भेग ठेवणे गरजेचे आहे, जेणेकरून पाणी त्या भेगेतून जमिनीत मुरेल. तसेच पदचारी मार्ग तयार करत असताना पदचारी मार्ग बनवण्यासाठी लावण्यात येणाऱ्या लाद्यांच्या मध्ये थोडी जागा ठेवावी, म्हणजे त्या जागेतून पावसाचे पाणी जमिनीत मुरेल. प्रश्न 2, प्रश्नांची उत्तरे लिहा. दुष्काळात कोणती परिस्थिती निर्माण होते? दुष्काळात नद्या, तळी, विहिरी, बंधारे, धरणे यातील पाण्याची पातळी बाष्पीभवनामुळे कमी होते आणि ते कोरडे पडतात. दुष्काळात जनावरांना आणि आपल्यालाही पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते. शेतीसाठी पाणी मिळत नाही. दुष्काळी भागात लोकांना तात्पुरते स्थलांतरित व्हावे लागते. पावसाळ्यानंतरही पाणी उपलब्ध होण्यासाठी शासन आणि नागरिक कोणती कामे करतात? तर पावसाळ्यानंतरही पाणी उपलब्ध होण्यासाठी शासन आणि नागरिक पुढील कामे करतात. काही ठिकाणी नदीच्या पात्रात विहिरी खोदून तेथे पाणी साठवण्याची व्यवस्था केली जाते. काही ठिकाणी घराच्या छपरांवरती पडणारे पावसाचे पाणी पन्हाळ्याच्या मदतीने अंगणात ठेवलेल्या टाक्यांमध्ये साठवले जाते. नद्यांवर मोठी धरणे बांधली जातात. लहान तलावांची निर्मिती करणे, उतारावरती लहान बंधारे बांधणे, आडवे चर खणणे, गावातील ओढे नाले यांवरती बांध बांधून पाणी अडवणे इत्यादी. पावसाचे पाणी कशासाठी अडवावे लागते? तर पावसामुळे आपल्याला पुन्हा पुन्हा पाणी उपलब्ध होते. सर्वसाधारणपणे आपल्याला वर्षातून 4 महिने पावसाचे पाणी मिळते. पावसाचे पाणी साठवले नाही तर आपल्याला दैनंदिन गरजांसाठी पाणी उपलब्ध होणार नाही. वर्षभर पाण्याची गरज भागवण्यासाठी पावसाचे पाणी अडवावे लागते. जलव्यवस्थापन कशाला म्हणतात? तर पावसाळ्याच्या दिवसात उपलब्ध झालेल्या पाण्याच्या पावसाळ्याच्या दिवसानंतर उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे, तसेच पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरवणे किंवा टाक्यांमध्ये साठवणे, अशा पद्धतीने पावसाळ्यानंतरच्या काळातही पाणी उपलब्ध होईल अशी सोय करणे याला जलव्यवस्थापन म्हणतात. चुकीबरोबर ते सांगा. चुकीचे विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा. पावसाचे पाणी आपल्याला वर्षभर मिळते. चूक. पावसाचे पाणी आपल्याला वर्षातून फक्त 4 महिनेच मिळते. शासनातर्फे दुष्काळग्रस्त भागातील लोकांना आणि प्राण्यांना सुरक्षित जागी तात्पुरते हलवले जाते. हे बरोबर आहे. उपक्रम. तुमच्या पालकांशी किंवा मित्रांशी बोलून वर्तमानपत्रातून किंवा संकेतस्थळावरून आपल्या राज्यात कोणत्या वर्षी दुष्काळ पडला होता आणि दुष्काळावरती मात करण्यासाठी कोणते उपाय योजले होते याची माहिती मिळवा. वर्तमानपत्रात छापून आलेली वाहत्या पाण्याची, साचलेल्या पाण्याची छायाचित्रे जमा करा. हा स्वाध्याय कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला कळवा. आणि मित्रांनो, तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे हेही मला कमेंट्समध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलचे व्हिडिओ पाहायला जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जे व्हिडिओ मी बनवतोय ते तुम्हाला लवकरात लवकर पाहता येतील. धन्यवाद.